नागरिकांच्या विकासासाठी काँग्रेस सरकार कटिबद्ध. खासदार प्रियांका जारकीहोळी कोगनोळीत रस्ता कामाचा शुभारंभ. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे अध्यक्षस्थान. ग्रामीण भागाचा कायापालट करणे आणि सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच काँग्रेस सरकारचे मुख्य ध्येय आहे. कोगनोळीसह संपूर्ण सीमा भागातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली. कोगनोळी बाजारपेठ येथे 3,50,00,000 खर्च करून रस्ता सुधारणा व डांबरीकरण कामाचा शुभारंभ खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते नारळ वाढवून केला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील होते. पुढे बोलताना खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या, काँग्रेस सरकारने नेहमीच सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. कोगनोळी परिसरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले असून आगामी काळातही मतदारसंघातील पाणी, वीज आणि दळणवळणाची साधने मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील. जनतेने दिलेला विश्वास सार्थ ठरवून भागात विकासाची गंगा आणू, असे सांगितले. पंकज पाटील म्हणाले, कोगनोळीतील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तत्परतेने निधी मंजूर केला आहे. या दर्जेदार रस्त्यामुळे ग्रामस्थांचा प्रवासाचा त्रास कायमचा दूर होऊन गावाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल. डॉक्टर प्रकाश कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी लक्ष्मण चिंगळे, राजेंद्र वडर, सुप्रिया पाटील, सुजय पाटील, राजगोंडा टोपान पाटील, सचिन खोत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी सेवा संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, विविध युवक मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.